सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनता का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज। आदेश जनता का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें। लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। जयंती होती अण्णाभाऊ साठेंची जयंती, त्या दिवशी हा अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे। कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या 3 मुलीवरती पोलिसांकडून अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे। त्या संदर्भात जवळपास 3 दिवस उलटून गेलेत, अजूनही त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला नाही। कळत नाहीये पोलिसांवर कोणतं प्रेशर आहे, कोणतं राजकीय प्रेशर आहे। त्यामुळे आज आम्ही पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आम्ही आज सीपी साहेबांना निवेदन दिलं। ॲडिशनल सीपी रंजन कुमार शर्मा साहेब आम्हाला भेटले, त्यांना आम्ही पत्र देऊन त्याच्यामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की जर तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही तर पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जे राजकीय प्रेशर टाकणारे भाजपाचे जे मंत्री आहेत, जे पुणे शहरामध्ये जवळपास 5 मंत्री आहेत, त्याच्यामध्ये माधुरीताई मिसाळ असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, महाराष्ट्राचे पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीसमोर हा मातंग समाजाचा प्रत्येक तरुण त्यांच्या गाडीपाशी येऊन लोटांगण घालेल, त्यांच्या गाडीला आडवं पडेल असं आम्ही त्या निवेदनामध्ये त्यांना इशारा दिलेला आहे। तात्काळ त्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये दखल घेऊन त्या पोलिसांनी ज्यांनी अत्याचार केला आहे त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि हा मातंग समाजाला न्याय द्यावा। काय नेमका प्रकार झाला होता? कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये असा प्रकार झाला होता की सानप नावाची नगर औरंगाबादवरून संभाजीनगरवरून एक महिला इथे येते, घरच्या त्रासाला कंटाळून जी सुज्ञान महिला आहे त्या महिलेला मदतीसाठी आताच आपण बघितलं हगावणे प्रकरण झालं, त्याच्यामध्ये हगावणे प्रकरणामध्ये मेल्यानंतरनं लोकांचं म्हणणं असं झालं की तुम्ही पोलिसांकडे जायची होती, मदत मागायची होती, एवढे लोक होती त्यांना सांगायचं होतं त्या महिलेनी, पण ह्याच्यामध्ये ह्या महिलेला ज्या 3 मुलींनी मदत केली त्याच मुलींना आज ह्या न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय। त्या मुलीचे त्यांनी प्राण वाचवले, त्यांनी तिला ठेवून घेतली म्हणून जे सानप नावाचे जे माजी अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी प्रेशर आणून या ठिकाणी त्यांची एक टीम, त्यांच्याकडे कुठलंही वॉरंट नसताना, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे अधिकृत कुठली ऑर्डर नसताना त्यांनी त्या 3 महिलांच्या घरात घुसून त्या विविध त्यांच्या कपड्याच्या तपासण्या असेल, झडते असेल, त्यांना घेऊन गेले तिथून घेऊन गेल्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांना नेण्यात आलं। कोथरूड पोलीस स्टेशनला ज्या ठिकाणी CCTV कॅमेरा नाही त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतरनं गुन्हा दाखल करायला त्यांनी एक दाद मागितली असताना साधी मेडिकल पण पोलिसांनी करून घेतली नाही त्यांची, स्वतः मेडिकल खर्चाने त्यांनी करून ससूनला गेले, त्यानंतरही हा गुन्हा दाखल झाला नाही। याच्या उलट गुळमुळीत उत्तर म्हणून त्या दिवशी ॲडिशनल सीपी साहेबांनी एक पत्र लिहून दिलं की ह्याच्यामध्ये आम्हाला काही वास्तव वाटत नाही, आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही। का एका महिलेवरती अत्याचार झाला तो पब्लिकली व्हायला पाहिजे का? त्यांचं म्हणणं आहे की 4 रूमच्या आतमध्ये झालं म्हणून आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही। पब्लिकली विनयभंग पब्लिकली होतो का? 4 रूमच्या आतमध्ये होत नाही? हां, मग तो त्यांनी गुन्हा दाखल पहिला करायचा होता। त्यांना जर त्याच्यामध्ये काय अडचण वाटत होती तपासामध्ये ते निष्पन्न झालं असतं, पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। आता आम्हाला भीती वाटायला लागली, कायदा सुव्यवस्था या देशामध्ये आहे का नाही हे आमच्या सगळ्या समाजामध्ये संभ्रम आहे, समाजामध्ये उद्रेक आहे। पोलीस प्रशासनाच्या बाबतीत, राजकीय मंत्र्यांच्या बाबतीत आणि या सरकारच्या बाबतीत प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे।